रेकेनोचा असा एक्सपिरियन्स जसं-जसं मी घेत गेले, तसं-तसं माझं ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं, मेटाबॉलिझम वाढलं माझं, डायजेस्टिव्ह सिस्टीम जी होती ती इम्प्रूव्ह झाली आहे, मोशन क्लिअर आहे, कॉन्स्टिपेशन होत नाही आहे. हेअर फॉलचं मी बघितलं, जे हेअर फॉल होत होतं, ते थोडा प्रमाणात कमी झालं आहे ह्या सेशन्समध्ये आणि मला असं वाटतं, की जर रेग्युलर हे घेत राहिलं, तर नक्कीच हे पण इम्प्रूव्ह होईलच. अपार्ट फ्रॉम दॅट बोलायला गेलं तर स्लीप चांगली झाली आहे, थॉट प्रोसेस बदलली आहे, माइंडसेट चेंज होतो आहे. मीन्स ओव्हरऑल माइंड, बॉडी अँड सोलची जी एक अलाइनमेंट असते आणि आपली चक्राचे जे हीलिंग असतं, ते खूप प्रॉपर वेने झाली आहे आणि बेसिकली जॅपनीज टेक्निक फर्स्ट टाईम इंडियामध्ये ज्यावेळेस येते, त्यावेळेस कशा पद्धतीने आपण त्याला रिस्पॉन्स करतो हे पण फार इम्पॉर्टंट असतं. आणि मला असं वाटतं, की खूप छान पद्धतीने ते आमच्यापर्यंत जे 3 टीचर्सनी आम्हाला सपोर्ट केलंय, त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे आणि स्टेप बाय स्टेप कुठेही आम्हाला 1 मिनिटसाठी असं वाटलं नाही, की आम्हाला हे समजू शकत नाही किंवा आम्हाला हे येणार नाही. इतकं स्टेप बाय स्टेप आम्हाला ते सांगत गेले आणि तसं-तसं फॉलो करत गेलो आणि हे प्रत्येकाने शिकलं पाहिजे. जे एन्थुसियास्टिक आहे, जेवढे यंगस्टर्स आहे, जेवढे मिडल एज आहेत, त्यांनी ह्या टेक्निक शिकल्या पाहिजे. ज्या नवीन-नवीन आजकालच्या ह्याच्यामध्ये ह्या थेरपीज येतात, ह्या टेक्निक्स येतात, त्यांना प्रोत्साहन पण दिलं पाहिजे आणि त्या स्वतःहून केल्याही पाहिजे आणि त्याचा रिझल्ट ज्यावेळेस तुम्ही स्वतः करता, त्यावेळेस तुम्हाला आणखी कळतं, असं मला वाटतं. सो थँक सो मच आणि सगळ्यांनाच आणि गुरुजींना थँक